नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे वर्षभर टिकणारी पोह्यांची चकली, जी की बनवायला एकदम सोपी आहे। अगदी कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। तर सुरुवातीला इथे मी अर्धा किलो जाड पोहे घेतले आहेत। तर पोहे सुरुवातीला एका चाळणीच्या साहाय्याने चाळून घेऊयात। जर काही धूळ किंवा कचरा असेल तर तो सहज बाजूला होईल। सगळे पोहे चाळून घेतल्यानंतर बघू शकता खूप काही घाण यामध्ये नाहीये। तर आता काय करणार आहोत, ज्या पद्धतीने आपण नाश्त्याला पोहे बनवताना जसे पोहे स्वच्छ धुवून घेतो त्याचप्रमाणे सगळे पोहे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत। जोर पोह्यांचं पाणी स्वच्छ दिसत नाही तोवर मी पोहे धुवून घेतले आहेत। त्यानंतर यामध्ये पोहे बुडतील इतकं पाणी ठेवलं आहे। पाण्यामध्ये पोहे साधारणतः 1-2-3 मिनिटं तरी भिजत ठेवल्यानंतर पाण्यामधून काढून घेऊयात। त्यासाठी हाताने हलकसं प्रेस करून पोह्यांमधील एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे। खूप जास्त पाणी काढायचं नाहीये, नाहीतर पोहे हे कोरडे होतात आणि चकली बिघडू शकते। तर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आहे। भिजवलेले सगळे पोहे मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतले आहेत, म्हणजे मग चकलीचं पीठ मळण्यासाठी सोपं जाईल। भिजवलेले पोहे हे एका मोठ्या ताटामध्ये काढल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जमेल तेवढं दाबून दाबून पोहे मऊ करून घ्यायचे आहेत, म्हणजेच चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत। एकही पोह्यांचा कण शिल्लक राहू द्यायचा नाहीये, नाहीतर मग जेव्हा आपण साच्यामधून चकली पाडू त्यावेळी ती मध्येच तुटून जाते। तर त्यासाठी शक्य होईल तेवढं पोह्यांचं पीठ बारीक करून घ्यायचं आहे। पाहिजे तर पाणी थोडंसं घालू शकता। पोह्यामध्ये बरंच पाणी शोषलं जातं, त्यामुळे इथे मी 1 ग्लासभर पाणी थोडं थोडं करून मिक्स केलं आहे। यामुळे चकलीचं पीठ हे छान असं मऊ होतं आणि चकली ही व्यवस्थित साच्यामधून बाहेर पडते। तर साधारणतः 5 ते 7 मिनिटं पोहे चांगले स्मॅश करून घेतले आहेत। बघू शकता चांगला मऊसूत असा गोळा तयार झाला आहे। आता हे पीठ बाजूला ठेवून एक छोटंसं वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरे, त्याचबरोबर 2 हिरवी मिरची घातली आहे। तर इथे मी कमी तिखट असणारी मिरची घालायची आहे, नाहीतर मग खाताना ठसका लागू शकतो। तर आता हे मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तयार करून घेतलेली मिरचीची पेस्ट जी आहे ती सगळी चकलीच्या पिठामध्ये टाकायची आहे। आता यामध्ये 1 चमचावर पांढरे तीळ घातले आहेत, त्याचबरोबर 2 चमचे मीठ किंवा चवीपुरतं मीठ घालू शकता। आता यामध्ये पोहे खाण्याचा किंवा नाश्त्याचा जो चमचा असतो तो सपाट चमचा भरून पापड खार घातला आहे। तर पापड खार जो आहे तो कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होतो। तर आता हे घातलेले सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। चकलीचं पीठ भिजवून आपण बाजूला ठेवून दिलं होतं, त्यामुळे पोह्यांनी पाहिजे तेवढं पाणी शोषून घेतलं आहे। जर गरज वाटत असेल तर तुम्ही पाण्याचा शिंतोडा मारू शकता। तर सगळं काही व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा पिठाचा गोळा चांगला मळून मऊ असा करून घ्यायचा आहे। तर बघू शकता घातलेले सगळे जिन्नस हे व्यवस्थित एकजीव झाले आहेत आणि छान असा मऊसूत गोळा तयार झाला आहे। आता याची चकली बनवायला घेऊयात। तर त्यासाठी भाकरी थापण्यासाठी जेवढा पिठाचा गोळा आपण घेतो तेवढाच पिठाचा गोळा घेऊन पुन्हा एकदा थोडासा मळून घेतला आहे। त्यानंतर चकलीच्या साच्यामध्ये पीठ हे चांगलं दाबून भरायचं आहे, म्हणजे मग यामध्ये हवा शिल्लक राहत नाही आणि एकसारखी चकली पडते। जर चकलीचा साचा नसेल तर तुम्ही पायपिंग बॅग किंवा रोजच्या वापरातली दुधाची जी पिशवी घरी येते त्यामध्ये हे पीठ घालून सुद्धा चकली पाडू शकता। ती सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी एकसारखी अजिबात न तुटता चकली पडते आहे। याचाच अर्थ आपलं चकलीचं पीठ हे एकदम व्यवस्थित मळून घेतलं गेलं आहे। तर सुरुवातीला 3 ते 4 चकल्या इथे मी पाडून दाखवल्या आहेत। पाहिजे तर तुम्ही अशा स्टिक्ससुद्धा पाडू शकता। सगळ्या चकल्या पाडून झाल्या की मस्त अशा कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत। साधारणतः 1-2 दिवसामध्ये पूर्णपणे वाळवून होतात। उन्हामध्ये वाळवल्यामुळे चकली ही वर्षभर टिकण्यास मदत होते। सगळ्या चकल्या पाडून झाल्यानंतर 2 दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळवून घेतल्या आहेत, तुम्ही बघू शकता। तर आता आपण या तळून बघूयात। त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये मध्यम स्वरूपाचं असं तेल गरम करून
एक एक चकली तेलामध्ये सोडून तळून घेऊयात। तेल तापलं की मध्यम आचेवर अलटीपलटी करून चकली तळून घ्यायची आहे। तळल्यानंतर एकदम पांढरी शुभ्र अशी चकली दिसते। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर इथे मी थोड्याशा चकल्या तळून दाखवल्या आहेत। खाताना एकदम कुरकुरीत अशी चकली बनवून तयार होते। याच्या आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। अगदी लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात। तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित। तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।